नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इतिहासातील एका मोठ्या विरोधाभासाची उकल करणार आहोत. विषय आहे भटकी साम्राज्य. हे दोन शब्द एकत्र ऐकल्यावरच थोडं विचित्र वाटतं नाही का? भटके म्हणजे सतत फिरणारे लोक आणि साम्राज्य म्हणजे एक विशाल स्थिर भूप्रदेश. मग जे सतत फिरत होते त्यांनी इतिहासातील सर्वात मोठं साम्राज्य उभारलं तरी कसं? आपल्यासमोर काही ऐतिहासिक स्रोत आहेत जे खास करून मंगोल आणि त्यांचा नेता चेंगीज खान यांच्यावर प्रकाश टाकतात. आजच्या चर्चेतून आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. ही संकल्पनाच मोठी रंजक आहे, कारण या विरोधाभासातच सगळं रहस्य दडलं आहे. आणि हे समजून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपल्याला या भटक्या समाजांबद्दल जी काही माहिती मिळते ती जवळजवळ सगळीच शहरांमध्ये राहणाऱ्या, लिहिणाऱ्या, वाचणाऱ्या लोकांनी लिहिलेली आहे. मंगोलांनी सुरुवातीच्या काळात स्वतःचा इतिहास लिहिला नाही. अच्छा. त्यामुळे आपण जे चित्र पाहतो ते त्यांच्या शत्रूंच्या किंवा त्यांनी जिंकलेल्या लोकांच्या नजरेतून रंगवलेलं आहे. म्हणजे आपल्याला मिळणारी कहाणी ही विजेत्यांची नाही तर पराजितांची आहे. अगदी. त्यामुळे हे चित्र किती खरं आणि किती पूर्वग्रह दूषित आहे हे तपासणं महत्त्वाचं ठरतं. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. मग खरा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला थेट त्या परिस्थितीतच जावं लागेल. मध्य आशियातील त्या विस्तीर्ण गवताळ प्रदेशात, ज्याला स्टेप्स म्हणतात. हे मंगोल लोक होते तरी कोण आणि त्यांचं जगणं कसं होतं? कल्पना करा एका अशा प्रदेशाची जिथे दूर दूरपर्यंत फक्त गवत आहे. मधूनच ओनाण आणि सेलिंगासारख्या नद्या वाहत आहेत आणि एका बाजूला अल्टाईचे बर्फाच्छादित डोंगर आहेत. या उघड्या, मोकळ्या आणि तितक्याच कठोर प्रदेशात मंगोल लोकांचे वेगवेगळे गट राहत होते. जसे की तातार, खितान. हो, तातार, खितान, मंचू अशा अनेक टोळ्या होत्या. त्यांचं आयुष्य पूर्णपणे निसर्गावर आणि त्यांच्या पशुधनावर अवलंबून होतं. घोडे, मेंढ्या, गुरं हेच त्यांचं खरं धन होतं. म्हणजे त्यांचं जीवन सतत संघर्षाचं असणार, कारण मर्यादित संसाधनांसाठी म्हणजे चाऱ्याच्या जमिनीसाठी आणि प्राण्यांसाठी या टोळ्यांमध्ये आपापसात लढाया होत असणार. अगदी बरोबर. त्यांची सामाजिक रचना पितृसत्ताक होती. कुटुंब आणि वंश हेच सगळ्यात महत्वाचं. हो, पण प्रॉब्लेम तेव्हा व्हायचा जेव्हा निसर्ग साथ द्यायचा नाही. म्हणजे कडाक्याचा हिवाळा आला किंवा दुष्काळ पडला. तेव्हा जगण्यासाठी संघर्ष अटळ होता. बरोबर. एकमेकांच्या प्राण्यांवर धाडी टाकणं, जमिनींवरून भांडणं हे त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होता. आणि हा संघर्ष फक्त आपापसात नव्हता नाही का? नाही, अजिबात नाही. त्यांच्या दक्षिणेला असलेल्या चीनसारख्या स्थिर आणि शेतीवर आधारित संस्कृती सोबतही होता. चीनची प्रसिद्ध भिंत ती याच भटक्या टोळ्यांच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी बांधली गेली होती. या दोन जीवनशैलींमधला हा संघर्ष हजारो वर्षांपासून सुरू होता. आणि याच अशा अशांत आणि संघर्षमय परिस्थितीत सुमारे 1162 मध्ये ओनान नदीजवळ एका मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव होतं तेमुजिन. त्याचे वडील येसुगई कियात नावाच्या एका लहान टोळीचे प्रमुख होते. पण तेमुजिनच्या लहानपणीच त्याच्या वडिलांची विश्वासघाताने हत्या झाली. हो, आणि त्यानंतर तर त्याच्या कुटुंबावर आभाळच कोसळलं. त्यांच्याच टोळीने त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. बापरे. मग ती परिस्थिती इतकी वाईट होती की तेमुजिनला आणि त्याच्या भावंडांना जगण्यासाठी अक्षरशः म्हणजे उंदीर आणि मासे पकडून खावे लागले. खरंच? हो, त्याला गुलाम बनवण्यात आले. त्याच्या पत्नीचं बोरतेचं अपहरण झालं. म्हणजे एका भावी सम्राटाची सुरुवात यापेक्षा वाईट असूच शकत नाही. पण याच काळात त्याने काही गोष्टी शिकल्या असणार. नक्कीच. एक म्हणजे या जगात रक्ताच्या नात्यांपेक्षा विश्वासू साथीदार जास्त महत्वाचे असतात. बोगुर्चूसारखा त्याचा पहिला मित्र त्याला याच काळात मिळाला. आणि त्याचा एक रक्तबंधू अंदा म्हणजे जमुका, तोही याच काळात त्याचा मित्र बनला. पण नंतर तोच त्याचा सर्वात मोठा शत्रू बनला. ही तर एखाद्या नाटमय कथेसारखी वाटतेय. हो, आणि हीच त्याच्या आयुष्याची शोकांतिका आहे. या सगळ्या अनुभवांमधून तेमुजिन पोलादासारखा कणखर बनला. त्याने एक गोष्ट ओळखली होती. कोणती? की या सततच्या अंतर्गत संघर्षामुळेच मंगोल टोळ्या कमकुवत आहेत. त्याने हळूहळू मित्र आणि शत्रूंना एकत्र आणायला सुरुवात केली. कधी युती करून तर कधी युद्ध करून. त्याने एकामागून एक प्रतिस्पर्धी टोळ्यांना हरवलं आणि अखेरीस 1206 मध्ये मंगोल सरदारांच्या एका भव्य सभेत, जिला कुरिलताई म्हणतात. कुरिलताई. हो, तिथे त्याला सर्वानुमते
चेंगीज खान ही पदवी देण्यात आली. चेंगीज खान या नावाचा अर्थ काय होतो आणि ही फक्त एक पदवी होती की यामागे काही मोठा अर्थ होता? याचा अर्थ होतो सार्वभौम शासक किंवा विश्वाचा सम्राट. हं, पण ही केवळ एक पदवी नव्हती. नाही. ती एक विचारधारा होती. मंगोलांचा असा विश्वास होता की त्यांना जगावर राज्य करण्याचा दैवी आदेश मिळालाय. अच्छा. स्वर्गात जसा एकच देव आहे तसाच पृथ्वीवर एकच शासक असला पाहिजे, आणि तो म्हणजे चेंगीज खान. त्याचा नातू मोंके खान याने फ्रान्सच्या राजाला लिहिलेल्या पत्रात हे स्पष्टपणे म्हटलं आहे. आणि याच एका विचारधारेनं त्या विखुरलेल्या मंगोल टोळ्यांना एकत्र आणलं आणि त्यांना जग जिंकण्याची एक जबरदस्त प्रेरणा दिली. आणि सार्वभौम शासक बनल्यानंतर त्याने ही प्रेरणा प्रत्यक्षात उतरवायला सुरुवात केली. त्याच्या विजय मोहिमांबद्दल आपण ऐकतो त्या अक्षरशः थरकाप उडवणाऱ्या आहेत. चीन, अफगाणिस्तान, इराण, एकामागून एक राज्य त्याने जिंकली. हो, असं म्हणतात की ख्वारझमच्या शहाने मंगोल दूतांची हत्या केल्यामुळे चेंगीज खान इतका संतापला की त्याने त्याचं संपूर्ण साम्राज्यच उद्ध्वस्त करून टाकलं. हो, आणि त्या विनाशाचं वर्णन ते वाचलं तरी अंगावर काटा येतो. बुखारा, समरकंद, निशापूर, मर्व. ही तर त्या काळची मोठी भरभराटलेली आणि सुसंस्कृत शहरं होती. आणि ती अक्षरशः धुळीस मिळवली गेली. एका इराणी इतिहासकाराने लिहिलंय की मर्व शहरात फक्त 13 दिवसात 10 लाखापेक्षा जास्त लोकांची कत्तल करण्यात आली. 10 लाख? हो. आता हे आकडे कदाचित थोडे अतिशयोक्तीपूर्ण असतील, पण त्यातून त्या विनाशाची तीव्रता आपल्याला समजू शकते. हे ऐकून प्रश्न पडतो की हे सगळं निव्वळ क्रौर्य होतं की यामागे काही थंड डोक्याने आखलेली रणनीती होती? इतका विनाश घडवणारी शक्ती इतकी सुसंघटित कशी असू शकते? नेमका हाच कळीचा मुद्दा आहे. ही निव्वळ अंधाधुंद हिंसा नव्हती, हा मग? तर एक अतिशय विचारपूर्वक आखलेली लष्करी आणि मानसशास्त्रीय रणनीती होती. चंगीज खानची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे त्याने मंगोल सैन्याची पुनर्रचना केली. त्याने जुनी टोळीवर आधारित रचना मोडून काढली. अच्छा. ज्यामुळे सैनिकांची निष्ठा त्यांच्या टोळीच्या प्रमुखाऐवजी थेट खानाशी जोडली गेली. त्याने सैन्याची विभागणी दशमान पद्धतीत केली. दशमान पद्धत म्हणजे 10, 100 अशा गटांमध्ये? बरोबर. 10, 100, 1000 आणि 10,000 सैनिकांच्या तुकड्या. यामुळे सैन्यात कमालीची शिस्त आली. आणि त्यांच्या युद्ध करण्याच्या पद्धती त्याबद्दलही खूप बोललं जातं. त्यांची युद्धनीती त्यांच्या जीवनशैलीतूनच तयार झाली होती. घोड्यावर बसून अत्यंत वेगाने तिरंदाजी करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नव्हता. ते शत्रूंना गोंधळात टाकायचं असंही ऐकलंय. हो, खोट्या माघारीचं नाटक करत आणि शत्रू पाठलाग करत आला की अचानक पलटवार करत. आणि सर्वात महत्त्वाचं, ते कडाक्याच्या थंडीत गोठलेल्या नद्यांचा वापर रस्ते म्हणून करत. अरे वा. ज्यामुळे ते अनपेक्षित वेळी आणि अनपेक्षित ठिकाणी हल्ला करू शकत होते. म्हणजे क्रूरतेचा वापरही एक शस्त्र म्हणून केला गेला. अगदी. शरण न येणाऱ्या शहरांना पूर्णपणे उद्ध्वस्त करून ते इतर शहरांमध्ये दहशत निर्माण करत. बुखारा जिंकल्यावर त्याने तिथल्या लोकांना उद्देशून जे भाषण दिलं ते त्याच्या या वृत्तीचं उत्तम उदाहरण आहे. काय म्हणाला होता तो? तो म्हणाला होता, मी देवाने पाठवलेला दंड आहे. जर तुम्ही मोठी पापं केली नसती तर देवाने माझ्यासारखी शिक्षा तुमच्यावर पाठवली नसती. यात धमकीही होती आणि स्वतःच्या कृतीला दिलेले एक नैतिक समर्थनही होतं. बरोबर. 1227 मध्ये चेंगीज खानचा मृत्यू झाला, पण साम्राज्याचा विस्तार थांबला नाही. मग एवढं मोठं वेगवेगळ्या संस्कृतींनी आणि लोकांनी भरलेलं साम्राज्य त्याच्यानंतर टिकलं कसं? केवळ लष्करी बळावर हे शक्य नव्हतं. बरोबर. लष्कर साम्राज्य जिंकू शकतं, पण ते चालवू शकत नाही. त्यासाठी लागते एक व्यवस्था. चेंगीज खाने त्याच्या हयातीतच आपल्या 4 मुलांमध्ये साम्राज्याची विभागणी केली होती, ज्याला उलूस म्हणत. उलूस. पण या सगळ्यांना एकत्र ठेवणारी एक गोष्ट होती, यास. यास. हो, यास ही एक प्रकारची कायदा संहिता होती, ज्यात चेंगीज खानने घालून दिलेले नियम आणि परंपरा होत्या. यात लष्कर, प्रशासन, शिकार आणि टपाल व्यवस्थेबद्दलचे नियम होते. टपाल व्यवस्था भटक्या लोकांच्या साम्राज्यात? हो, आणि ती कमालीची कार्यक्षम होती. त्याला याम म्हणत. याम. ठराविक अंतरावर घोडे आणि माणसं तैनात असत, ज्यामुळे संदेश आणि सरकारी अधिकारी खूप वेगाने प्रवास करू शकत. यामुळेच इतक्या मोठ्या साम्राज्यावर नियंत्रण ठेवणं शक्य झालं. म्हणजे ती त्यांच्या साम्राज्याची नर्वस सिस्टीम होती. अगदी बरोबर. इथे मला तोच विरोधाभास पुन्हा दिसतोय. एकीकडे विनाश आणि दुसरीकडे इतकी सुसंबद्ध व्यवस्था. या साम्राज्याचा जगावर काही सकारात्मक परिणाम झाला का? नक्कीच झाला. आणि तो परिणाम इतका मोठा होता की त्याला पॅक्स मोंगालिका म्हणजेच मंगोल शांतता असं नाव दिलं गेलं. मंगोल शांतता
हे तर ऐकायलाच विचित्र वाटतंय. हो, पण मंगोलांनी एवढ्या मोठ्या भूभागावर नियंत्रण मिळवल्यामुळे अंतर्गत लढाया थांबल्या आणि व्यापार प्रचंड सुरक्षित झाला. रेशीम मार्गावरून प्रवास करणं इतकं सुरक्षित झालं होतं की असं म्हटलं जायचं काय? की एक कुमारी मुलगी डोक्यावर सोन्याचं ताट घेऊन एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत निर्भयपणे प्रवास करू शकत होती. वा, हे अविश्वसनीय आहे. म्हणजे ज्यांनी इतक्या शहरांचा विध्वंस केला त्यांनीच जागतिक व्यापारासाठी एक सुरक्षित महामार्ग तयार केला? हो, हाच तो इतिहासाचा गमतीशीर विरोधाभास आहे. प्रवाशांना सुरक्षित प्रवासासाठी पायजा नावाचा एक पास दिला जात असे. पैजा? यामुळे फक्त वस्तूंचीच नाही तर विचार, तंत्रज्ञान आणि संस्कृतींचीही मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाण झाली. चीनमधील शोध युरोपपर्यंत पोहोचले. पण या नाण्याला एक दुसरी गडद बाजूही होती. म्हणजे? याच सुरक्षित मार्गांवरून ब्लॅक डेथसारख्या महाभयंकर रोगाची साथही पसरली, ज्याने युरोप आणि आशियातील कोट्यावधी लोकांचा बळी घेतला. अरे रे, म्हणजे हे एक प्रकारचं अनपेक्षित ग्लोबलायझेशन होतं. बरोबर. आणि प्रशासनाबद्दल काय? ते राज्यकारभार कसा चालवत? इथेही त्यांनी कमालीची व्यवहार्यता दाखवली. त्यांना माहीत होतं की गवताळ प्रदेशात राहणारे भटके लोक शेतीवर आधारित समाजाचा कारभार चालवू शकत नाहीत. हो, ते तर शक्यच नाही. म्हणून त्यांनी जिंकलेल्या प्रदेशांमधील सुशिक्षित आणि अनुभवी चीनी, इराणी आणि पर्शियन लोकांना प्रशासनात महत्त्वाच्या पदांवर ठेवलं. म्हणजे ते फक्त उत्तम योद्धेच नव्हते तर उत्तम व्यवस्थापकही होते. खरं तर नंतरच्या काळात इराणमधील मंगोल शासक गजान खान याने आपल्या सरदारांना शेतकऱ्यांचं शोषण करण्यापासून रोखलं. कारण त्याने ओळखलं होतं की राज्याची खरी संपत्ती शेतकरी आणि शेतीमध्ये आहे. हा, भटक्या मानसिकतेकडून स्थिर प्रशासकीय मानसिकतेकडे झालेला एक खूप मोठा बदल होता. अगदी. तर एकंदरीत पाहता चेंगीज खान आणि त्याच्या मंगोल साम्राज्याची प्रतिमा खूपच गुंतागुंतीची आहे. एका बाजूला तो एक क्रूर निर्दयी विजेता आहे ज्याच्या नावावर लाखो लोकांच्या मृत्यूची नोंद आहे, आणि दुसऱ्या बाजूला तो एक असा नेता आहे ज्याने विखुरलेल्या टोळ्यांना एकत्र करून एक राष्ट्र घडवलं, एक कायदा दिला आणि व्यापार दळणवळणासाठी असे मार्ग खुले केले ज्यामुळे पूर्व आणि पश्चिम जग पहिल्यांदाच इतक्या जवळ आलं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच काळाच्या ओढ्यात चेंगीज खानची प्रतिमा सतत बदलत गेली आहे. एकेकाळी तो संपूर्ण जगात दहशतीचं आणि क्रूरतेचं प्रतीक होता. आणि आज? पण आज आधुनिक मंगोलियामध्ये तो राष्ट्रपिता आणि सर्वात मोठा राष्ट्रीय नायक आहे. अच्छा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं साम्राज्य बहुवंशीय, बहुधार्मिक आणि एर्स्टाउनलिश म्हणजे आश्चर्यकारकपणे सहिष्णू होतं. खरंच? हो, त्यांनी कधीही आपली श्रद्धा इतरांवर लादली नाही. त्यांच्या दरबारात तुम्हाला बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम सगळे धर्माचे लोक सापडतील. त्या काळासाठी ही एक खूप मोठी आणि पुरोगामी गोष्ट होती. भारतातील मुघल साम्राज्यानेही त्यांच्याकडूनच प्रेरणा घेतली होती, नाही का? हो, लष्करी आणि प्रशासकीय प्रेरणा. मुघल हा शब्दच मंगोलिया शब्दाचा अपभ्रंश आहे. आजची ही चर्चा संपताना माझ्या मनात एक विचार येतोय. आपण सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे मंगोलांची ही संपूर्ण कहाणी आपल्याला त्यांच्या शत्रूंनी किंवा त्यांनी जिंकलेल्या लोकांनी लिहिलेल्या स्रोतांमधून समजते. बरोबर. जर मंगोलांनी सुरुवातीपासूनच स्वतःचा इतिहास लिहिला असता तर ही कहाणी किती वेगळी असती? हां, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ते स्वतःकडे, त्यांच्या विजयांकडे आणि त्यांनी घडवलेल्या विनाशाकडे कोणत्या नजरेने पाहत असतील? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.